म्हटले की तो आवाज बंद. परत हा किस्सा माझ्यासोबत झाला. मी सानवीला सोडलं आणि असंच काहीतरी व्हिडिओ. वेलकम टू आवर ब्लॉग. आज फायनली आम्ही तिघं मिळून ब्लॉग स्टार्ट करतोय. सो पहिला ब्लॉग तिघांचा मिळून सोबतचा. हो, कारण मीच माझी बकर 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 चालू ठेवते. तर आता बघू हे दोघं किती बोलतात व्लॉगिंग मध्ये. आज मी यांना चॅलेंज देते की आजचा व्लॉग तुम्ही इनिशिएट करा. पण त्यापूर्वी मला एक सांगायचं की आम्ही चाललोय आता. तुम्हाला माहितीच आहे रक्षाबंधन येतंय नेक्स्ट वीक. तर छोटीशी राखीची शॉपिंग आहे, जास्त काही नाही आहे. सानवी तिच्या पप्पांना राखी बांधेल. सो त्यासाठी राखी घ्यायची आणि छोटं मोठं सामान घ्यायचं आहे. आणि सो तुम्हाला टायटल बघून वाटलं असेल की हे काय आहे, व्हॉट इज अ हॉन्टेड गिटार. सो मित्रांनो, हे रहस्य लवकरच तुमच्यासमोर आम्ही उलगडणार आहे. ॲक्च्युली तो जो एक्सपिरियन्स होता तो माझ्यासाठी खूप जास्त स्केरी होता. आणि जेव्हा मी विनोसोबत शेअर केला तेही खूप सरप्राईज झाले होते, शॉक झाले होते. लिटरली ॲक्च्युली मी ते जेव्हा ते व्हिडिओ बघितला मी तो बापरे बाप, मला वाटलं असं कसं होऊ शकतं. लिटरली गुज बम्स आलेत मला. आणि तुम्हाला वाटत असेल की काय आहे. आणि गेस वॉट, ती जी हॉन्टेड गिटार आहे ती आमच्या घरातच आहे. थोड्या वेळाने ती तुम्हाला दाखवूच. पण त्यापूर्वी आता आम्ही शॉपिंग करून येतो. आमच्यासोबत बने राहा आणि तुम्हाला कळेलच की व्हॉट इज कळेल की काय राहतं गिटारचं. येस. बाय बाय बाय. सो त्यानंतर आम्ही मार्केटला जायला निघालो आणि आज ठरवलं की आपण ऑटोने जाऊ. ॲक्च्युली तुम्हाला तर माहितीच आहे मुंबईची ट्रॅफिक, आणि एकदा जर फसलो ना तर गाडीमध्ये जास्त वेळ लागतो. म्हणून आम्ही विचार केला की ऑटोने जाऊ, म्हणजे पार्किंगचंही टेन्शन नाही. सो ऑटो कधी कन्व्हिनियंट राहील म्हणून आम्ही ऑटोने गेलो. ऑनलाईन शॉपिंगमध्ये जेवढी मजा नाही ना तेवढी स्ट्रीट शॉपिंगमध्ये. सो इथे सगळीकडे राख्या होत्या आणि आम्ही त्यातली एक राखी घेतली आणि बाकी एक देव राखी घेऊन आलो. आणि ॲज प्रॉमिस मी तुम्हाला काल सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला सगळं सांगू की काय घडलं माझ्यासोबत आणि कसा तो किस्सा एवढा डरावना होता सिरियसली. तर ॲक्च्युली झालं काय, त्या दिवशी असंच 11-11:30च्या दरम्यान मी सानवीला सोडलं आणि सगळं काम आवरून मी ब्रेकफास्ट करायला बसले. आणि ब्रेकफास्ट करताना ॲक्च्युली घरात कोणी नव्हतं. मी सगळे स्लायडर्स वगैरे सगळे क्लोज होते. सो बसले आणि साधारणतः 5 ते 6 मिनटामध्ये जे घडलं त्याचा पहिले तुम्ही व्हिडिओ बघून या आणि मग तुम्हाला सांगतो की पुढे काय घडलं. ओके, आता हा व्हिडिओ बघून आल्यावर मे बी तुम्हाला थोडंफार अंदाज आला असेल किंवा नाही कळाला असेल. पण ॲक्च्युली त्या व्हिडिओमध्ये जो साऊंड दिसतोय तो सडनली त्या गिटारमधनं अचानक यायला लागला. आणि मित्रांनो, आय स्वेअर मी खोटं नाही बोलणार, याच्यामध्ये काही खोटं नाही आहे. लिटरली एक तर हा जो व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये मला समजत नव्हतं की ॲक्च्युली हा आवाज कुठून आला. आणि मी बोलले की सडनली आणि मी असं करतच होते की सडनली, आणि मी व्हिडिओ काढताना मला बोलायचं होतं की सडनली हा व्हॉईस होतो. पण मी जसंही सडनली म्हटले की तो आवाज बंद झाला. मी एवढी शॉक झाले की मला काही समजत नाही की काय करावं म्हणून. आणि मी लगेच यांना कॉलही केला. तुम्हाला काय वाटत होतं? तुम्हाला हा व्हिडिओ बघून पहिले काय वाटलं की म्हणजे खोटे आहे, प्रँक व्हिडिओ आहे, काय वाटलं होतं तुम्हाला? भाई खरं सांगतो मला, मी स्टार्टिंगला जेव्हा मी हा व्हिडिओ मला दाखवला ना त्या दिवशी, तिला दाखवते म्हणून माझ्या घेते म्हटलं 100%. त्या दिवशी तिला म्हटलं तिथं काही गिटार ऑटोमॅटिक कसं का वाजणार गिटार. तिला म्हटलं गिटारच्या असं ऑटोमॅटिक वाजण्यासाठी ऑप्शनच नाही तिथे काही. त्याच्यामध्ये एखादी पाय गेली असेल किंवा काहीतरी गेलं असेल म्हटलं याच्यामध्ये उंदीर वगैरे, ते चेक करू म्हटलं आपण. तिला म्हटलं तू चेक केलं होतं का? नाही म्हणे मी एवढं घाबरलो, मी चेक पण नाही केलं म्हणे. म्हटलं चल मी चेक करतो. मग मी समोर जाऊन चेक केलं, त्याच्यात काहीच नव्हतं भाई. नंतर चेक केल्यानंतर मग मी तिला म्हटलं तरी पण तू काहीतरी प्रँक करते म्हटलं. खरं पण मला सांगा, जर सपोज एखादं पाल वगैरे गेली असं जरी झालं असतं, पण तो जो आवाज आहे तो तुम्ही जर व्यवस्थित ऐकला तर तो डायरेक्ट घंटा जसा आवाज असतो ना तसा आवाज होता तो. म्हणजे नॉनस्टॉप वाजणारा आवाज. असा नाही ना की तो असा एकदमच असा आवाज होता, तो कंटिन्यू होणारा आवाज होता. त्याच्यामुळं हा तर प्रश्नच नव्हता की काही ॲनिमल्स. आणि राहिला प्रश्न प्रँकचा, मला सांगा मी असला प्रँक करणं शक्यच नाही मेन म्हणजे. आणि तेही ऑफिसमध्ये असून तुम्हाला, म्हणजे मीटिंगमध्ये असून मी तुम्हाला सांगितलं की बाहेर या, एवढं अर्जन्सीमध्ये मी कधीच नाही करणार. किस्सा होता. आणि एवढ्यावरच ते थांबलं नाही. सेकंड डेला सेम टाईमला परत हा किस्सा माझ्यासोबत झाला. पण आमचं असं अगोदर बोलणं झालं होतं. आदल्या दिवशी विनोद मला बोलले होते की तू चेक नाही केलं की काय कशामधून हा आवाज होता. तुम्ही सेकंड डेला पहिले तुम्ही हा व्हिडिओ बघून या सेकंड डेचा, मग आपण बोलूया. तुम्ही आता हा व्हिडिओ बघितला असेल तर सेकंड डेलाही मी परत ब्रेकफास्ट करायला बसले होते आणि अचानकच आवाज आला. मी म्हटलं, आणि तुम्ही बघतही असाल सकाळची वेळ होती, मी जास्त काही आवरलेलं नव्हतं, सगळा पसाराही माझा तसंच होता. तर मी लिटरली म्हटलं की आज आपण शोध लावायचाच, म्हणून मी त्याला झूम केलं. पण मला व्हिडिओ कॉल करायचा होता यांना, आणि तो व्हिडिओ कॉल करायच्या आवाज तो आवाज बंद आला. तर हा आवाज कुठून आला नेमकं? तुम्हाला काही आयडिया आहे का की हा आवाज का आला, कसा आला, कुठून आला? आम्हाला अजूनपर्यंत कळलेलं नाही हा आवाज कुठून आला. आम्ही सेकंड डेज जेव्हा तुम्हाला कॉल केला ना
तेव्हा तो कॉल केल्यानंतर तो आवाज तर येत होता फोनवरती मला तो, आणि तू व्हिडिओ पण रेकॉर्ड करत होता आणि इव्हन जेव्हा मी त्याला झुमिंग म्हणजे जेव्हा मी गिटारपर्यंत नेलं तर तेव्हा तो आवाज पण वाढला. आणि आय स्वेअर मी काही यातलं खोटं बोलत नाही. अक्षरशः मला गुजबम्स येत आहे सांगताना सुद्धा. मी 2 दिवस शॉकमध्ये होते. मी माझ्या फ्रेंडला पण कॉल करून सांगितलं. आणि हा जो किस्सा माझ्यासोबत फर्स्ट टाइम झाला. आणि ही जी गिटार आहे 1.5 वर्ष झाले याला घेऊन, मी यांच्या बड्डेला घेतली होती. त्याच्यानंतर असं कधीच नाही घडलं ॲक्च्युली. म्हणजे फर्स्ट टाइम घडलं. आय डोंट नो कसं घडलं, काय घडलं. पण स्नेहल मी तुला काय म्हटलं होतं की आज त्याच्या खाली तू मोबाईल पण ठेवली होती, ते मोबाईलमुळे वगैरे काही होते का? मी तू चेक मी ट्राय ॲक्च्युली चेक केलं त्या दिवशी तू एक लाईट पण लागत होता. हो, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा, सेकंड व्हिडिओमध्ये आताच्या लेटेस्ट, त्याच्यामध्ये खाली मोबाईल चमकतो. बट मला समजत नाही ती रिंगटोन ना माझी कॉलर टून आहे, ना माझा व्हॉट्सअप रिंगटोन आहे, ना इव्हन माझी मेसेजेसची हे. तर मी इमिडिएटली माझ्या फ्रेंडला सांगितलं पण की तुम्हाला मेसेज कर, मला व्हॉट्सअप कॉल कर, मला कॉल कर. दोन्ही नंबरवर ट्राय केलं बट ती रिंगटोन कुठेच नव्हती. So मग आवाज आला कुठे? आल्यानंतर मी सगळे मोबाईलमध्ये A to Z रिंगटोन चेक केला मी. तुझ्या मोबाईलमध्ये एक जे पण नोटिफिकेशनच्या रिंगटोन, व्हॉट्सअपच्या रिंगटोन, कॉलर ट्यून्स सॉरी मोबाईलचे रिंगटोन्स वगैरे जास्त सगळं चेक केलं मी. पण त्याच्यामध्ये एक पण ही गिटारचा आवाज नव्हता. मी सगळं रिंगटोनचा आवाज ऐकून बघितला. आणि मी रेकॉर्डेड पण व्हॉइस पण बघितलं. मी रेकॉर्डमध्ये काय आहे तुझ्या रेकॉर्डिंगमध्ये, त्यानंतर तुझ्या म्युझिक लायब्ररीमध्ये असे काही व्हॉइस आहेत का? कुठंच नाही स्नेहल. आणि मेन म्हणजे काय माहिती का, तो जो स्ट्रिंगचा आवाज येतो ना तसा नॉर्मल नाही तो आवाज. म्हणजे त्याला ना प्रॉपर समजा आपण त्या 3 स्ट्रिंग जर प्रेस केल्या नंतर जर आपण गिटार वाजवली त्यानंतर तसा आवाज येतो, तसा आवाज येतो त्याच्यामधून. म्हणजे सिंगल स्ट्रिंग वाजल्यानंतर असा आवाज येऊ शकतच नाही, असा आवाज येतो. म्हणजे प्रॉपर एकदम जो म्युझिशियन वाजवतो ना एकदम गिटारमध्ये तसा आवाज आहे गिटारचा. तर त्यामुळे मला पण थोडंसं असं वाटलं काहीतरी निगेटिव्ह. मी माझ्या ह्या गोष्टीवरती भरोसा नाही मित्रांनो. पण बिलकुल ट्रस्ट नव्हता फर्स्ट डेला, बिलकुल म्हणजे बिलकुल नाही. त्यांना वाटत होतं मी प्रँक करत असेल, बट मला मी असले प्रँक्स करत नाही. प्रँक करत आहे बट हे असं आहे. पण ठीक आहे, आता हा किस्सा होता. मे बी तरी आम्ही असं अज्युम करतोय अजूनही की मे बी त्यातलं काहीतरी एखादा रॅन्डम ॲपचं नोटिफिकेशन वगैरे पॉपअप झालं असेल. सो होपफुली हेच असेल, बिकॉज बाकी काही वाजण्याचा तर संबंध नाहीच आहे. आणि मित्रांनो मला अशा गोष्टींवरती सिरियसली सांगतो, माझा तरी भरोसा नाही आहे. स्नेहल त्याच्या गोष्टीवरती भरोसा करते. अशा गोष्टी पॉझिटिव्ह एनर्जी जसे असते तशी निगेटिव्ह एनर्जी असते, असं स्नेहलचा भरोसा आहे. पण मला असं वाटतं फक्त पॉझिटिव्ह एनर्जी ठेवायची जीवनामध्ये, कशाला निगेटिव्ह एनर्जी आणायची आपल्या जीवनामध्ये. ठीक आहे. सानी तुला काय वाटलं? तुला जेव्हा मी फर्स्ट टाइम ऐकलं तुला काय वाटलं? आई प्रँक करते? मग मला वाटलं खालचे लोक वाजवत असतात. हा, तो पण एक पॉईंट होता ऍक्च्युली. आमच्या खाली इथेच नाही कोणीतरी एक रिहर्सल करतं पियानोचं. म्हणजे पियानोचा आवाज आणि गिटारचा आवाज लगेच डिफरन्शिएट होतो. आणि इव्हन एवढा क्लिअरचा आवाज नाही येऊ शकत जरी खालून वाजवला असताना त्यांनी, कारण डोअर सगळे बंद आणि स्लायडर सुद्धा सगळे बंद होते. सो एवढा क्लिअर आवाज येणार तरी पण फर्स्ट टाइम अजून केलं होतं आम्ही. फर्स्ट टाइमचा जो व्हिडिओ होता तुझा, फर्स्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये मला आता डाऊटच होता की 100% की आयदर तो खालच्या म्हणजे फ्लोअरवरती कोणाचा आवाज असेल तो, किंवा मोबाईलचा आवाज असेल. पण सेकंड डेचा व्हिडिओ जो दाखवला तुम्हाला, पाठवला ना तुम्हाला, तो बघितला मी. त्याच्यामध्ये मला तू जसं त्या गिटारच्या जवळ जाते ना तसं तो आवाज एकदम वाढतो. याचा अर्थ काय असतं की त्याच्याच आसपास काहीतरी आवाज आहे किंवा गिटार मधून आवाज आला असं. इव्हन माझी खूप शॉकमध्ये होती. आणि आता लवकरच मी हे गिटार कोणाला तरी गिफ्ट करण्याचा विचार करते. ते सोडून दे मला, मी आमच्या कलीला सांगितलं. तर कुणाला गिटार पाहिजे का? कुणाला पाहिजे असेल त्याला पिंक करा. मी माझा आवडता गिटार डायरेक्ट डिलिव्हर करेन. माझा आवडता गिटार आहे. तू मला गिफ्ट केलेला गिटार आहे तो, त्याच्यामध्ये असं काही होऊ शकत नाही. मला दोघांनाही नाही वाटत. आम्हाला असं वाटतं की मे बी काहीतरी पॉपअप नोटिफिकेशन झालं असेल. सो आय थिंक तेच असणार, बिकॉज असं गिटार वाजण्याचा काही संबंध येतच नाही. म्हणजे 100 गोष्ट मला वाटत नाही. मला सांगते भूताला काय घेणं येऊन ते आपल्या घरामध्ये गिटार कशाला वाजवत असेल तिथे. पण तरी तुम्हाला असं वाटत असेल की असला काही किस्सा तुमच्यासोबतही झालाय तर तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकतात. आणि बस एवढं सांगायचं होतं. हेच होती गिटारची कहाणी, गिटारबद्दल. आणि बस तुमच्यासोबतही असं काही घडलंय का? आम्हाला प्लीज डू लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. आणि माहित असेल तर प्लीज आम्हाला सांगा. आणि 2 दिवसापासून तो आवाज आता बंद झालाय. पप्पाला तो व्हिडिओ पाठवलाय तू, आणि तुझ्या पप्पाने जादू केलेली आहे. तुझे पप्पा जादूगर आहे सांगली. ठीक आहे, चला बाय. आणि जाण्यापूर्वी मला ॲक्च्युली एक आवर्जून सांगायचं आहे. आम्ही आत्ता थोड्या वेळपूर्वी एक व्हिडिओ बघत होतो आणि त्याच्यामध्ये एका मुलाने वाळूजला, संभाजीनगरमध्ये वाळूज ह्या गावामध्ये एक डोंगर आहे, त्या डोंगरावरून त्यांनी सुसाईड केली. आणि सुसाईड करण्याचं कारण एवढं कळालं नाही, क्लिअर झालं नाही. कोणी म्हणे आयफोनचं रिलेटेड असेल किंवा कोणी म्हणत होतं की घरच्या रिलेटेड. पण मुलांनो, स्पेशली आजच्या पिढीला मला हे सांगायचं की रिझन काहीही असो, एवढ्या टोकाची भूमिका तुम्ही घेऊ नका. कारण जीवन हे ना खूप खूप जास्त अमूल्य आहे. त्याला असं व्यर्थ करू नका. आणि ज्या आईवडिलांनी तुम्हाला एवढं लहानाचं मोठं केलं, ते आईवडील तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ जाऊन बघा. त्या आईवडिलांनी त्या मुलाला वाचण्यामध्ये त्यांचा जीव गमावला आहे. मला सांगा, म्हणजे यासाठी हा दिवस त्यांनी आणला होता का? यासाठी त्यांनी जन्माला आणलं होतं का मुलाला? अक्षरशः त्याच्या आई तिचे पाय पडत होते की तुझे पाय पडते, तू बेटा तू जाऊ नको, उडी नको मारू इकडे, नाही तर मी उडी मारेल. पण तरी तो मुलांना ऐकलं. ते म्हणजे तो मुलाचं पण खूप चुकलं माहिती आहे ऍक्च्युली. आता त्या शब्दामध्ये बोलू शकत नाही, पण अशा चुका करणं चुकीची गोष्ट आहे माहिती आहे का? आजकालच्या मुलांना बिलकुल पेशन्स नाहीये, बिलकुल सहनशक्ती नाहीये. कारण की आई वडिलांचं थोडंफार
आई वडिलांनी थोडं प्रेशर दिलं ते त्यांच्या चांगल्यासाठीच बोलतात ना कधी पण म्हणजे मुलांना प्रेशर वाटतं त्या गोष्टी पण वाटतं. कोणताही सिच्युएशन असो ना, फक्त कधी डोळे बंद करून आपल्या आईवडिलांचा चेहरा आठवा. मी म्हणाल तुम्ही तुमच्या बायकोचा किंवा तुम्ही तुमच्या नवऱ्याचा, तुम्ही तुमच्या मुलांचाही विचार करू नका, पण एक वेळेस डोळे बंद करून आईवडिलांचा विचार नक्की करा. कारण त्यांनी लहानपणापासून मोठ्यापणापर्यंत जे तुमच्यासाठी कष्ट हे केलं ना, म्हणजे तुम्हाला ह्या सिच्युएशनपर्यंत आणलं आहे आणि तुम्ही इथे येऊन जर हा विचार करताय ना, हे खूप चुकीचं आहे. सगळ्यात जास्त तुम्ही दुःख तुमच्या आईवडिलांना देताय. सो प्लीज असं करू नका. हेच आम्हाला तुम्हाला सांगायचं होतं. आणि बस खुश राहा. काळजी आणि घ्या स्वतःची. जिंदगी ही एकदाच भेटते, माहित नाही नंतर बोलतात की 7 जन्म 10 जन्म 12 जन्म, आपल्याला काहीच माहित नाही. आपल्या मरणानंतर आपल्याला काय भेटतं, कोणतं आयुष्य भेटतं. त्याच्यामुळे प्लीज आपल्या जीवनाला असं स्वस्तामध्ये व्यर्थ करू नका. प्लीज तुमचं जीवन आहे ना खूप खूप आनंदाने जगा. एक दिवस एक मिनिट आहे ना हा एन्जॉय करा, प्रत्येक क्षण एन्जॉय करा. कारण की एन्जॉय करण्यासाठी जगामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. आपण ते एक मोबाईल किंवा छोटेसे भांडणं हे आपल्यासाठी काही कारणीभूत ठरू शकत तर तुम्हाला नाही. ते लहानपणी नाही भेटले, तुम्ही अभ्यास करून कमवून मोठेपणी पण घेऊ शकता ना. येस, दिस इज द थिंग सानवी. ओके. सो ह्याच नोटवर परत भेटूया. आता आम्ही चाललोय सानवीची कटिंग करायला. आणि सानवी ऍक्च्युली एका महिन्यापासून तिला कन्व्हिन्स करण्याचा ट्राय करतोय. मोठे केस झाले आणि स्कूलला पण रोज लेट उठते आणि रोज सकाळी तिला बोलावं लागतं की 1 ते 2 पुणी घालावं लागतील. तर त्यातला खूप उशीर होतो. तर तिला म्हणतो आणि उलटं जेवढं लहानपणी तू केस करशील तेवढं तुझे केस मेंटेन राहील. समजलं ना. मी माझ्या 8वी पर्यंत माझे केस एवढेच होते. सो आता आम्ही कटिंग करायला जाऊ आणि सानवीचं लुक तुम्हाला लवकरच रिव्हील होईल नवीन. सो इथे परत मॅडमनी मला इमोशनल ब्लॅकमेल केलं आणि कटिंग काही केली नाही. मीच आपले आयब्रो केले आणि नंतर आम्ही डीमार्टला आलो. एक सामान घ्यायचं तर 10 सामान घेतलं. आणि इथे पण मस्त राखी आलेल्या होत्या आणि आता आपल्या बाप्पाच्या स्वागताची तयारी पण इथे सुरू झालेली आहे. सो रिअली एक्सायटेड. मुंबईचा गणपती इज ऑलवेज फन. सो गणपती बाप्पा मोरया.